कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांची. आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथे राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशा पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील, माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील असतील, शिवराजभाऊ मोरे असतील, त्याच्याच बरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्वच मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलवलं नसतं तरी मी इथं आलो असतो. या छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजेंनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. तसंच तुमची परिस्थिती आहे. हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काय हरकत नाही. आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण. आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलाचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करता. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय एमपीएससीचा निर्णय बघितलाय का? बर मला सांगा, लहानपणीपासून आपण एलकेजी मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, अंगणवाडीपासून काय शिकवतात? बालवाडी घ्या नाही तर जन्मल्या घ्या, काय प्रॉब्लेम. बर आपला आकडा आता एक एक मागणी वाढत गेली तर इथं संपायचंच नाही आपल्याला, तिथं पोलीस जातील कोम्यात. मला सांगा, आपले जे कुठले आकडे आहेत तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे, बरोबर का नाही? अरे बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतली असं सांगितलंय. हे साप चुकीचे, हे साप खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढताय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर. त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहितीत मनात काय? त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहितीत मनात काय हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण त्या ट्रम्प तात्याला हे माहिती आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं
हे नॉर्मलायझेशन काय तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्यात. त्यांना विचारलं हो हे नॉर्मलायझेशन काय, ते म्हणले नाही नाही महत्वाचे महत्वाचे. म्हणले याला फॉर्म्युला वगैरे काय हाय का, नाही नाही महत्वाचे महत्वाचे आहे. अरे मला काय कळेलच काय. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली, लय भारी झाली ना. पेपर फुटला का, काय भाव निघाला होता, 40 लाख 50 लाख. बर त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते फायनल, 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का. आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता, काय बोलला, अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला अभ्यासाला गेला निघून, आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय, आणि पैसे दिले, आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला, अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला, मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110 आणि